नमस्कार शेतकरी बंधूंनो, व्हाईट गोल्ड ट्रस्ट या शेतकरी सेवाभावी संस्थेमध्ये आपले स्वागत आहे। मागील काही दिवसापासून चालत असलेल्या शेतीपूरक जोडधंद्याची शृंखला, त्या शृंखलेतील आपला आजचा विषय आहे भाजीपाल्याची रोपवाटिका। आपण आज ह्या भाजीपाल्याच्या रोपवाटिका या जोडधंद्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत। तर आपण बघूयात भाजीपाल्याची रोपवाटिका। तर आपण आज या विषयामध्ये आपण भाजीपाल्याची रोपवाटिका कशी टाकावी, रोपवाटिकेचे महत्त्व काय आहे, रोपवाटिकेसाठी जागेची निवड करताना आपण कोणती काळजी घ्यावी, रोपे तयार करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत, त्या बियाण्याची बीज प्रक्रिया कशी करावी, किंवा त्याच्यासाठी शासकीय अनुदान कोणतं आहे, त्याच्यामध्ये पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे, किडींचे व्यवस्थापन कसे करावे आणि नवीन तंत्र असलेली भाजीपाल्याची कलम ह्या विषयी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहेत। तर आपण बघूयात भाजीपाल्याची रोपवाटिका। शेतकरी बंधूंनो, शेती व्यवसायाबरोबर जोडधंदा करणे ही आजची गरज बनत चाललेली आहे। कारण की आजकाल अतिवृष्टी, दुष्काळ या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडे जर शेतीबरोबर जोडधंदा असेल तर त्यांची आर्थिकदृष्ट्या तो सबळ होईल। त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीबरोबर जोडधंदा हा केला पाहिजे। आपण जोडधंदा अनेक प्रकारे करू शकतो, पण सध्या नव्याने उदयास आलेल्या रोपवाटिका हा जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळवून देत आहे। तर सर्वप्रथम आपण रोपवाटिका सुरू करताना जिथं राहतो तिथला आजूबाजूच्या भागाचा अभ्यास करा, तिथे कोणती पिके जास्त घेतली जाते याची माहिती घ्या, आजूबाजूच्या रोपवाटिकांना भेट द्या, रोपांची शास्त्रशुद्ध माहिती, रोपे बनवण्याची शास्त्रशुद्ध माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे। त्यासाठी शक्य असल्यास तुम्ही प्रशिक्षण घ्या। रोपे तयार करण्याची सोपी पद्धत म्हणजे गादी वाफ्यावरती, आणि अत्याधुनिक म्हणजे आपण शेडनेटचा वापर करू शकता। त्यासाठी ते तुम्ही तुमच्या बजेटनुसार ठरवा, पण माझ्या मते जर ही तुमची सुरुवात असेल ना तर तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये करून पाहावे। शेतकरी बंधूंनो, रोपवाटिका व्यवसायामध्ये नक्कीच खूप फायदा आहे, कारण की आजकाल अल्पभूधारक शेतकरी सुद्धा बियाणं वापरता रोपवाटिकेत तयार केलेली उत्तम प्रतीची रोपे ही लागवडीसाठी वापरतो। तर त्याच्यामध्ये आपण बघू की रोपवाटिका म्हणजे काय। रोपांची वाढ, संगोपन एकत्रित समूहाने केलेली असते। भारतामध्ये हा व्यवसाय खूप जुना आहे। तर रोपवाटिकासाठी आपण लागवडीसाठी बियाणे का वापरू नये आणि रोपेच का वापरावी याबद्दल आपण माहिती बघू। कारण की आजकाल आपण बघत चाललो आहे की पाऊस हा टायमावर येत नाही, त्यामुळे आपण बियाणे लावली तर आपल्याला लावणीमध्ये उशीर होतो, आणि तो उशीर झाला की त्याचा परिणाम आपल्या उत्पादनावरती होतो आणि आपलं उत्पादन कमी येतं। त्यामुळेच आपण त्याच ठिकाणी जर बियाणं लावता ते आपण रोपवाटिकेची रोपे लावली तर तो टाइम तो मॅच करून घेईन आणि ते आपल्या उत्पादनावरती परिणाम होणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शेतामध्ये जर आधी दुसरं पीक असेल आणि ते काढणीला आलं नसेल आणि आपल्याला दुसरं पुढचं पीक घ्यायचं असेल तरी पण आपल्या लावणीमध्ये उशीर होतो, आणि आपली लावणी टायमावर झाली नाही तर आपल्याला माहीतच आहे की उत्पादनावर त्याचा परिणाम होतो। त्यामुळे आपण बियाणं वापरता रोपवाटिकेत तयार केलेली रोपे ही लागवडीसाठी वापरावी। तर दिवसेंदिवस आपण बघत चाललो आहे की भाजीपाला पिकाची मागणी वाढत चालली आहे, त्यामुळेच भाजीपाला रोपांची मागणी पण वाढत चाललेली आहे। म्हणून आपण एक जोडधंदा म्हणून भाजीपाल्याची रोपवाटिका टाकावी असं माझं मत आहे। तर आपण रोपवाटिकेचे महत्त्व म्हणजे सांगू की मी तुम्हाला शेतकरी बंधूंनो एक उदाहरण सांगू इच्छिते। जसं आपण ऊसाचं उदाहरण घेऊ, ऊस या पिकाबद्दल। तर पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला ऊस लागवड करण्यासाठी एक एकरसाठी 3 टन बेणे लागतात। तर तेच आपण जर रोपवाटिकेतून रोपे आणून लावले तर आपले 800 किलो बेण्यामध्ये आपले 1 एकर ऊसाची लावणी होते। म्हणजे आपले इथे 1 टनापेक्षा पण कमी बेणे हे आपल्याला लागतात। आणि आपण एक टनाचा भाव जर बेण्याच्या ऊसाचा बघितला तर तो 3000 रुपये असतो। तर 2 टनाचा पैसे आपले 6000 रुपये हे वाचतात। त्याचबरोबर आपण पारंपरिक पद्धतीने ऊसाची लागवड करायला गेलं तर तो ऊस उगून येईपर्यंत 1 फुटापर्यंत होईपर्यंत त्याला 45 दिवस लागतात, आणि ते 45 दिवस आपल्या पाणी किती द्यावे लागते आपल्याला, हलकी जमीन असेल तर 2-3 4-5 पाणी देणे लागतात। दुसरं म्हणजे आपण बघू की पारंपरिक पद्धतीमध्ये ऊसाची लागवड करताना आपल्याला तो ऊस उगून येईपर्यंत 1 फुटापर्यंत होईपर्यंत 45 दिवस लागतात। तर त्या 45 दिवसामध्ये आपल्याला पाणी किती लागेल, आपली मेहनत किती जाईल याचा विचार करा। आणि आपण तेच रोपे जर आपण रोपवाटिकेमध्ये तयार केली तर ते 10 बाय 20च्या जागेमध्ये तयार होतील। आपले 4-5 मिनिटे पाणी दिलं तरी ते उगून येतील आणि त्याला आपलं खाडे भरण्याची गरज पडणार नाही। तर त्याचमुळे आपण बेणे न वापरता रोपवाटिकेत तयार केलेले रोपे ही लागवडीसाठी वापरावी। त्याच्यामध्ये बघू आपण कमी जागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोपे तयार करू शकतो। आपण त्याच्यामध्ये पाण्याचे खताचे नियोजन चांगले करता येते।
त्याच्यामध्ये आपल्या शास्त्रीय अभिवृद्धी करता येते, जसे की भेटकळम, गुठीकळम. तर आपण आता बघू रोपवाटिकेसाठी जागेची निवड करताना कोणती काळजी घ्यावी. तर जागा ही आपली सुपीक असावी, रोगकिडीच्या प्रादुर्भावापासून मुक्त असावी, जागेचा सामू शक्यतो 7 असावा, ती रोपवाटिका ही वाहतुकी करता रोडपासून जवळ असावी, जेणेकरून शेतकऱ्यांना नेण्यासाठी ते सोपे पडेल, आणि तिथे पाण्याची व्यवस्था असावी. तर आता बघू आपण रोपवाटिकेचे प्रकार. रोपवाटिकेचे प्रकार आकारमानानुसार बघितले तर 3 प्रकार पडतात, जसे की लहान रोपवाटिका, मध्यम रोपवाटिका आणि मोठी रोपवाटिका. लहान रोपवाटिकेमध्ये आपण 25 ते 50,000 रुपये तयार करू शकतो एका वेळेस. मध्यम रोपवाटिकेमध्ये 50,000 ते 1,00,000 रुपये आपण एका वेळेस तयार करू शकतो. तर मोठ्या रोपवाटिकेमध्ये त्याची क्षमता असते 1,00,000पेक्षा जास्त रोपे तयार करण्याची. तर कालमानानुसार ही रोपवाटिका म्हणजे किती टाइम घेते ती रोपे तयार होण्यासाठी, यानुसार हा टाइप्स पडतो. त्याच्यामध्ये अल्पकालीन रोपवाटिका, हंगामी रोपवाटिका आणि दीर्घकालीन रोपवाटिका. अल्पकालीन रोपवाटिकेमध्ये रोपे हे 30 ते 40 दिवसामध्ये आपल्या लागवडीसाठी येतात. त्याच्यामध्ये टोमॅटो, वांगी हे पिके येतात. तर हंगामीमध्ये ही रोपवाटिका हंगामानुसार चालते, जसे की टरबूज, खरबूज, झेंडू. आणि दीर्घकालीन रोपवाटिकेमध्ये फळांची रोपवाटिका येते, म्हणजे आंबा, संत्री, चिकू. आणि आपला हेतू कोणता आहे त्यानुसार पण 4-5 टाइप्स पडतात, जसे की फळ रोपवाटिका, शोभिवंत झाडाची रोपवाटिका, वन रोपवाटिका आणि भाजीपाला रोपवाटिका. तर आपण आज बघणार आहे भाजीपाल्याची रोपवाटिका. तर शेतकरी बंधूंना भाजीपाल्याच्या रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करण्याच्या 2 पद्धती आहेत. एक तर गादी वाफ्यावरती आणि दुसरी म्हणजे कोकोपीट ट्रेमध्ये. गादी वाफ्यावरती रोपे तयार करण्याची अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि तिला खर्च पण कमी लागतो कोकोपीट ट्रेच्या मानानं. तर गादी वाफ्यावरती रोपे तयार करण्याचे फायदे असे आहेत की त्याची उगवण क्षमता चांगली होते, त्याच्यामध्ये आपल्या निंदणी करणं सोपं जातं, आणि जास्त पाऊस झाला किंवा जास्त पाणी झालं तरी ते आपण सळीतून निघून जातं, आणि पण त्याला खर्च कमी लागतो कोकोपीट ट्रेपेक्षा. म्हणजे आपल्या कोकोपीट आणायचं काम नसतं, ट्रे आणायचं काम नाही. त्यामुळे आपण साधी सोपी रोपवाटिका म्हणजे गादी वाफ्यावरती. त्याचे तोटे असे आहेत की जमिनीतून प्रादुर्भाव होणाऱ्या रोगांचा त्याच्यावरती अटॅक होऊ शकतो, त्याला वेळ जास्त लागतो ते रोपे तयार होण्यासाठी, आणि पाणी जास्त लागतं कोकोपीट ट्रेपेक्षा. तर अशा प्रकारे तुम्ही गादी वाफ्यावरती रोपवाटिका तयार करू शकता. तर गादी वाफा तयार कसा करावा, त्याच्यासाठी गादी वाफ्याची रुंदी ही 1 मीटर ठेवावी, उंची 50 सेंटीमीटर आणि लांबी आपण आपल्या गरजेनुसार ठेवावी. गादी वाफ्यावरती 2 ओळीत अंतर 2.5 सेंटीमीटर ठेवून 1 सेंटीमीटर खाली बियाणे लावावे. बियाणे उगवून येईपर्यंत पाणी द्यावे आणि पुढील पाणी त्याच्या गरजेनुसार आपण द्यावे. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा किंवा झारीचा वापर करावा, जेणेकरून पाणी एकसारखे आणि थोडे थोडे पडेल. अशा प्रकारे गादी वाफा असतो. तर गादी वाफ्यावरची रोपे ही पुनर्लागवडीसाठी 4 ते 6 आठवड्यामध्ये येतात. ती त्याच्या हंगामानुसार आणि पिकानुसार हा बदलत असतो टायमिंग. आणि पुनर्लागवड करण्यापूर्वी आपण रोपांना एक आठवड्यापासून पाणी देणे कमी करावे, जेणेकरून ते रोपे कणखर होतील आणि शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेल्यावर त्याची मळ होणार नाही. आणि 24 तास आधी पुनर्लागवड करण्याच्या 24 तास आधी त्यांना भरपूर पाणी द्यावे, जेणेकरून ते उपटताना त्याच्या मुळाशी फारशी इजा होणार नाही. आणि रोपाची पुनर्लागवड नेहमी हे सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस करावे, जेणेकरून हे तापमान हे कमी राहील आणि आपल्या रोपामध्ये मळ होणार नाही. तर कोकोपीट ट्रेमध्ये रोपे तयार करण्याचे फायदे असे आहे की त्याच्यामध्ये त्याची वाढ जलद होते. कोकोपीटमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असते, त्याच्यामध्ये वाफसा स्थिती कायम ठेवली जाते. तर अशा प्रकारे आपण कोकोपीट ट्रेमध्ये रोपे तयार करू शकतो. बियाणे निवडणे हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे, जसे की चांगल्या गुणवत्तेचे बियाणे निवडणे, कारण की बियाणेच हा पिकाच्या उत्पादनावरती भरपूर परिणाम करत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीची चांगल्या गुणवत्तेची बियाणे ही निवडले पाहिजे. बीज प्रक्रिया, कीड रोग टाळण्यासाठी आपण आपल्या बियाण्याची बीज प्रक्रिया करावी आणि बियाणे लावण्यापूर्वी त्याची उगवण क्षमता पण आपण बघितली पाहिजे. तर बीज प्रक्रिया करण्याचे फायदे, बियाची उगवण क्षमता चांगली होते, त्याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपलं उत्पादन ही वाढतं. आता आपण बघू बियाण्याची लागवड कोकोपीट ट्रेमध्ये कशी करावी. आधी ट्रे घ्यायचा, त्याच्यावरती कोकोपीट टाकायचं, त्याच्यावरती हाताच्या बोटानं किंवा पेनानं एक छिद्र पाडायचं आणि त्या छिद्रामध्ये एक बी टाकून वरतून कोकोपीट टाकून घ्यायचं. आणि हे नंतर पुढे भट्टीला देण्यासाठी ठेवतात. भट्टीला देणं म्हणजे एकावरती 10 ते 15 ट्रे ठेवायचे. अशा प्रकारे त्यांना ह्या अशा प्रकारे ताडपत्रीमध्ये गुंडाळून ठेवायचं.
भट्टीला देण्याचा फायदा असा होतो की त्याची उगवण क्षमता पटकन होते आणि उगवण एकसारखी होते. भट्टीला देण्यासाठी कालावधी हा वेगवेगळा असू शकतो हंगामानुसार आणि भाजीपाला पिकानुसार. तर आपण हिवाळ्यामध्ये भट्टीला देण्याचा कालावधी हा वाढू शकतो, तर उन्हाळ्यामध्ये हा कमी होतो. आणि पिकानुसार म्हटलं की टरबूज, खरबूज ह्या पिकासाठी आपण 2 ते 3 दिवस भट्टीला ठेवतो. तर टोमॅटो, वांगी या पिकासाठी आपण 4 ते 5 दिवस भट्टीमध्ये ठेवतो. पाणी देण्यासाठी आता भट्टीतून काढल्यानंतर ते ट्रे एकसारखे आपल्या रोपवाटिकेमध्ये पसरून द्यायचे. त्याच्या खाली ते जमिनीच्या कॉन्टॅक्टमध्ये न येणार याची काळजी घ्यायची. ते शक्यतो वरती ठेवायचे, याच्यावरती किंवा खाली ताडपत्री टाकून आपण त्याच्यावरती ठेवू शकतो. आणि नंतर त्याला पाणी देण्यासाठी झारीचा वापर करायचा, जेणेकरून पाणी एकसारखे आणि थोडे थोडे पडेल. पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये आपण दिवसातून एकदा पाणी द्यावे आणि उन्हाळ्यामध्ये दिवसातून 2दा पाणी द्यावे. पाणी जास्त पण देऊ नये, कारण की त्याच्यामुळे अशी हे सडण्याची भीती असते. तर आपण कीड रोग व्यवस्थापन ही रोपवाटिके व्यवस्थापनाची आणखीन एक महत्त्वाची बाब आहे. कीड रोग टाळण्यासाठी आपण प्रतिबंधात्मक उपायाची अंमलबजावणी करावी, जसे की कीड प्रतिरोधक बियाणे निवडणे, योग्य स्वच्छता पद्धती राखणे आणि नियमित निरीक्षण करणे हे देखील कीड प्रतिबंधक उपाय होऊ शकतात. तर आता ते काढणीच्या टायमिंगला शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याच्या आधी त्याच्यामध्ये हार्डनिंग करतात. रोपांमध्ये हार्डनिंग ही याच्यासाठी करतात की रोपवाटिकेमध्ये रोपे ही नाजूक असतात आणि आपण ते तसेच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दिले तर त्यांच्यामध्ये मळ होण्याचे प्रमाण वाढू शकतात. म्हणून आपण रोपांची हार्डनिंग करतो. हार्डनिंग करण्यासाठी 2 ते 3 दिवस आधी रोपांना ऊन आणि वाऱ्याच्या संपर्कात हळूहळू आणतात, जेणेकरून ते कणखर झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये मळ होणार नाही. तर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाण्याच्या आधी आपण त्याच्यामध्ये हार्डनिंग करतो. तर आता रोपवाटिकेमध्ये आपल्याला वेगवेगळे आव्हानं येऊ शकतात, जसे की रोपांची टाइमर विक्री करणे. हे खूप गरजेचं आहे, कारण की रोपे ही तयार झाल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये ते खराब होण्याचे प्रमाण असते आणि त्याचे टाइमर विक्री झाली नाही तर आपल्याला ते रोपे फेकून देण्याचं पण आपल्यावर टाइम येऊ शकतो. त्यामुळे रोपे ही आपली टाइमर विक्री गेली पाहिजे. दुसरी म्हणजे तांत्रिक माहिती. आपल्याला ते पिकाबद्दल सगळी माहिती असणे आवश्यक आहे. ते पीक कसे लावतात किंवा त्याची उगवण क्षमता कशी असते, त्याला पाणी कसे द्यायचे, त्याच्यावर कीड आणि रोग कोणती येतात याची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. तिसरे म्हणजे मार्केटमध्ये चढ उतार. मार्केटमध्ये चढ उतार हा देखील आपल्या रोपवाटिकेवरती थेट परिणाम करतो. जसे की एखाद्या पिकाचे मार्केटमध्ये भाव कमी झाले तर त्या पिकाची मागणी ही कमी होते आणि शेतकरी आपल्याकडून त्या पिकाचे रोपे हे नेत नाही, त्यामुळे पण आपले नुकसान होऊ शकते. याची पण काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. आणि अनुभवी मजुराची कमतरता हे एक आव्हान असू शकतं, कारण की आपल्या रोपवाटिकेमध्ये अनुभवीच मजूर हे ठेवले पाहिजे, जेणेकरून रोपांची हाताळणी ही चांगल्या प्रकारे होऊ शकते. तर विक्री करण्यासाठी विक्री ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे रोपवाटिकेमध्ये, कारण की आपण आधीच सांगितलं की टायमावर विक्री झाली पाहिजे, म्हणजे आपलं आर्थिक नुकसान होणार नाही. रोपे ही आपण टाकण्यापूर्वीच आपण ती बुकिंग घेऊन टाकावी, जेणेकरून ती रोपे ही विक्री केली पाहिजे. आपण 10 ते 20% आपण आपल्या रिस्कवर टाकू शकतो. शेतकऱ्यांनी सांगितलेली रोपे त्यांना त्याच जातीची आणि त्याच टाईमवर भेटन याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि आपण आपल्या रोपाची गुणवत्ता ही कायम टिकवली पाहिजे, जेणेकरून शेतकरी आणि आपला संबंध हा बनत गेला पाहिजे. तर एकदा रोपे आपण तयार झाले की ते शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत कसे पोहोचायचे याचे आपण चांगले नियोजन केले पाहिजे, कारण की वाहतुकी दरम्यान रोपांना आपल्या इजा होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. वाहतुकीसाठी अशा प्रकारे कॅरेटचा वापर करायचा. त्याच्यामध्ये एक ट्रे ठेवून एकावरती एक ठेवून, म्हणजे त्याला वाहतुकी दरम्यान काही इजा होणार नाही. आणि नंतर रोपे विकल्यानंतर पण आपण शेतकऱ्यांना अतिरिक्त सेवा देऊ शकतो, जसे की त्याला खताचे नियोजन, पाणी नियोजन इत्यादी सेवा आपण त्यांना देऊ शकतो, जेणेकरून आपला आणि शेतकऱ्यांचा संबंध हा कायम राहिला पाहिजे. अशा प्रकारे आपण कॅरेटमध्ये त्यांना रोपांना ठेवून विक्रीसाठी पाठवतो. तर रोपवाटिकेचा नफा हा वेगवेगळ्या गोष्टीवरती अवलंबून असतो, जसे की रोपवाटिकेचे स्थान. रोपवाटिका अशा ठिकाणी आपली जिथं भाजीपाला पिकाची लावणी खूप मोठ्या प्रमाणात होते, तर त्या ठिकाणी आपला रोपवाटिकेचा नफा हा जास्त असू शकतो. आपली व्यवसायाची कार्यक्षमता कशी आहे, आपण व्यवसाय कशा पद्धतीने करतो किंवा आपल्या रोपांची गुणवत्ता कशी आहे यावरती पण आपल्या रोपवाटिकेचा नफा हा अवलंबून असतो. तर शासकीय अनुदान याच्यामध्ये आपल्याला शासन हे 50% अनुदान देतं राष्ट्रीय फळ उत्पादन अभियानाअंतर्गत.
राज्य फळ उत्पादन अभियानद्वारे हे आपल्याला प्रदान केले जाते हे अनुदान. तर आपण अशा प्रकारे रोपवाटिका घेऊ शकतो. तर आपण आता त्याच्यामध्ये रोपवाटिकेचा खर्च बघूया. साधारणपणे आपण 5 गुंठ्याची रोपवाटिका पकडली तर त्याच्यामध्ये आपण होणारा खर्च हा इथं बघूया. तर आपण 5 गुंठ्यासाठी आपल्याला सेडनेटसाठी 2 लाख रुपये इतका खर्च येतो. त्याच्यामध्ये आपण 50% हे आपल्या शासन अनुदान देतं. त्याच्यामध्ये आपण कोकोपीटसाठी बघितलं तर कोकोपीट 1 टन कोकोपीट हे आपल्याला 5,000 ते 8,000 पर्यंत भेटून जाईल. एका ट्रेची किंमत 102 ट्रेची किंमत 6 रुपये आहे. आणि बियाण्याची किंमत जर पकडली आपण मिरचीचे बियाणं घेऊ त्याची 10 ग्रॅमच्या पॅकेटची किंमत ही 350 रुपयाने पकडू आपण. तर 10 ग्रॅमच्या सीड्समध्ये पॅकेट्समध्ये साधारणपणे 1800 बिया असतात. म्हणजे 1800 बियाणे रोपांची आपण उगवण करू शकतो 10 ग्रॅम पॅकेटमध्ये. तर आपण 5 गुंठे रोपवाटिकेमध्ये एका वेळेस आपण 1.5 लाख रोपे तयार करू शकतो. तर त्यानुसार आपण बघू. तर आपण 1.5 लाख रोपे तयार करण्यासाठी आपल्याला किती पॅकेट्स लागतील. तर आपण एका पॅकेट्समध्ये 1800 बियाणे पकडले तर आपल्याला 84 पॅकेट्स हे 1.5 लाख रोपे तयार करण्यासाठी लागतील. तर आपण त्याची एका पॅकेटची किंमत 350 रुपयाने पकडली तर 29,400 रुपये इतका खर्च आपल्या बियाण्यावरती जाईल. नंतर ट्रेची किंमत तर 1.5 लाख रोपे तयार करण्यासाठी आपल्याला 102 ची ट्रे घेतले तर आपल्याला 1,470 रुपये ट्रे लागतील. आणि एका ट्रेची किंमत आपण 6 रुपयांनी पकडली तर 1,470 × 6 केले तर 8,820 इतके रुपये आपल्या ट्रेवरती खर्च होतील. नंतर कोकोपीट आपण बघितलं की 1 टन कोकोपीट हे आपल्याला 5,000 ते 8,000 पर्यंत भेटून जाईल. आणि आपण 1 किलो कोकोपीटमध्ये 1 ट्रे भरू शकतो. यानुसार आपण 1,470 ट्रेसाठी आपल्याला 1,470 किलो कोकोपीट लागेल. आणि आपण साधारणपणे 1 किलो कोकोपीटची किंमत आपण जास्तीत जास्त 8,000 आहे तर आपण 8 रुपये पकडू. तर 1,470 × 8 केले तर आपल्याला 11,760 रुपये इतका आपला कोकोपीटवरती खर्च होतील 1.5 लाख रुपये तयार करण्यासाठी. आणि लावणीचा खर्च एक महिला एका दिवसामध्ये 40 ट्रे भरू शकते. यानुसार आपण बघितलं तर 1,470 ट्रे भरण्यासाठी आपल्याला 36 महिला लागतील. आणि एका महिलाची रोजंदारी आपण 200 रुपयांनी पकडली तर 7,200 रुपये इतका आपला लावणीवर खर्च होईल. आणि आपण इतर खर्च म्हणजे इतर व्यवस्थापन करण्याची एवढी काही गरज नसती. कारण की 5 गुंठे जागा म्हणजे जास्त मोठी नसतीये. आपण घरच्या घरी पण त्याचं व्यवस्थापन करू शकतो. पण आपण त्याच्यासाठी 5,000 पाण्याचा खर्च किंवा व्यवस्थापनाचा खर्च याच्यासाठी आपण 5,000 पकडले तर आपला टोटल खर्च हा 2,61,956 इतका येतो. आणि आपण तेच 1 रुपया 30 पैशांनी विकले तर आपल्याला 1,95,000 रुपये इतकं उत्पन्न भेटतं. त्याच्यामध्ये आपल्या पहिल्या बॅचमध्ये तर आपण आपला खर्च निघत नाहीये. कारण की आपला 1 टाइम इन्व्हेस्टमेंट झालेली असते सेडनेटवरती. त्यामुळे आपण पहिल्या बॅचमध्ये आपला खर्च निघत नाही. तर आपण आपल्या पहिल्या बॅचमध्ये 66,956 रुपये आपला इतका अतिरिक्त खर्च होतो. तर आपण तो दुसऱ्या बॅचमध्ये काढू शकतो. कारण की ही बॅच फक्त 30 ते 40 दिवसामध्ये आपल्याला इतकं उत्पन्न भेटतं. तर आपण दुसऱ्या बॅचमध्ये बघितलं तर आपला 1 टाइम इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे सेडनेटवरती आपला खर्च होणार नाही. बाकी बियाणे हे ते आपल्याला लागतील. तर आपल्याला दुसऱ्या वेळेस उत्पन्न हे 1,95,000 घेतलं तर आपल्याला तिथं 1,33,044 रुपये इतके पैसे भेटतील, नफा भेटन. आणि त्याच्यामध्ये आपण हे जर मायनस केले आपल्या आधी तोटा झाला होता तर आपल्याला तरी पण आपल्याला 66,000चा दुसऱ्या बॅचमध्ये नफा होऊ शकतो. तर आपण बघू एका झाडामागं सरासरी खर्च हा आपला 41 रुपये झाला. तर त्याच्यामध्ये आपण हे 1 रुपया 30 पैशांनी विकले तर आपल्याला एका रोपामागं हे 89 पैसे इतके भेटते. तर म्हणजे आपण 100 रोपामागं 89 रुपये इतके आपल्याला फायदा भेटू शकतो किंवा नफा भेटतो. अशा प्रकारे कोकोपीट ट्रेमध्ये रोपवाटिका तयार करू शकतो आपण. तर आता जोखीम कोणत्या आहेत. तर हवामान, कारण की आपण बघितले शेतकरी बांधवांनो आता आजकालच्या परिस्थितीमध्ये अति पाऊस किंवा दुष्काळ या परिस्थिती आल्या तर शेतकरी आपल्याकडून रोपांची मागणी कमी होते आणि आपल्याला त्याच्यामध्ये आर्थिक नुकसान होऊ शकतं. दुसरं म्हणजे कीटक आणि रोग हे देखील आपल्या रोपवाटिकेवरती नुकसान करू शकतं. त्यामुळे आपण आधीच सांगितल्याप्रमाणे कीड प्रतिरोधक बियाणे निवडणे, योग्य स्वच्छता पद्धती राखणे अशा प्रकारे प्रतिबंधात्मक उपाययोजना करू शकतो. किंवा आपण नियमित निरीक्षण करून कीड रोग आल्यानंतर त्याच्यावरती फवारणी घेऊ शकतो. आणि तिसरी जोखीम म्हणजे वाहतुकीला विलंब झाला
की रोपे ही शेतकऱ्यांना टाइमवर भेटली नाही तर ते आपण सांगितल्याप्रमाणे 2 ते 3 दिवसामध्येच त्याची लावणी झाली पाहिजे. आणि ते वाहतुकीमध्ये विलंब झाला तर ती रोपे आपल्याला फेकून देण्यात लागते किंवा ती लावणीसाठी योग्य राहत नाही. ती पण आपण जोखीम म्हणून घेतली पाहिजे आणि त्यासाठी आपण त्याच्यावरती उपाययोजना केल्या पाहिजे. जसे की लवचिकता आणली पाहिजे आपल्या वाहतुकी दरम्यान. तर आता नवीन तंत्र असणारी कलम आपण बघू, भाजीपाला कलम. तर आपण कलम केलेल्या वनस्पतीबद्दल ऐकतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये येतो फळांचा विचार येतो. पण सध्या नव्याने आपल्या याच्यामध्ये पण भाजीपाल्याच्या जगामध्ये पण कलम हे तंत्र नवीन आहे आणि ते आता वापरलं जात आहे. तर आपण बघू शकतो की टोमॅटो, वांगी, भोपळा, मिरची इत्यादी पिकामध्ये आपण आता कलम केलेले रोपे वापरत आहेत. भाजीपाला पिकामध्ये कलम करण्याची गरज का पडत आहे? तर आपण बघत आहे की आजकाल वाढत चाललेले कीड रोग किंवा घटत चाललेले उत्पादन, अवकाळी पाऊस, नवीन रोज येणारे नवीन पिकावरती कीड, या परिस्थितीमध्ये आपल्याला भाजीपाल्यामध्ये कलम करणे हे खूप महत्त्वाचे झाले आहे. तर आपण कलम करण्याचे फायदे बघूयात. कलम केलेले झाड हे रोगांना प्रतिकारक्षम असतात. त्याच्यामध्ये जैविक, अजैविक ताण सहन करण्याची शक्ती असते. त्यांच्यामध्ये पांढऱ्या मुळाची वाढ झालेली असते, त्यामुळे त्यांना पाण्याची, खताची मात्रा हे कमी लागते. ते खालूनच जमिनीतूनच पाणी, खत हे घेतात आणि त्याच्यामध्ये फळाचा आकार, उत्पादन याच्यामध्ये वाढ होते. आणि जे पीक हे 2 ते 3 महिने चालणार असतं तेच पीक 2 ते 3 वर्षे चालतं. त्याच्यामुळे भाजीपाल्याच्या याच्यामध्ये पण कलम करणं खूप महत्त्वाची आहे. अधिक माहिती भाजीपाला रोपवाटिकेबद्दल अधिक माहितीसाठी आपण आम्हाला कॉल करू शकता. आमचा नंबर आहे 92 26 50 83 44 किंवा आम्हाला कॉमेंट्स करू शकता. आणि शेतीविषयी काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही शेतकरी सहायता क्रमांक आमचा 88 88 16 78 88 या नंबरवरती संपर्क साधू शकता. धन्यवाद.